लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। चांदूर रेल्वेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा यांचे पुसद नगरीत स्वागत। वंचित बहुजन आघाडीतर्फे पुसद येथे भव्य स्वागत व सत्कार। बातमी पुसद येथून। चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष प्रियंका निलेश विश्वकर्मा यांचे पुसद येथे भव्य स्वागत व सत्कार। सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष प्रियंका निलेश विश्वकर्मा या पुसद येथे सामाजिक सत्कार कार्यक्रमासाठी आल्या होत्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे प्रियंका विश्वकर्मा यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले। वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका व जिल्हा संघटक बुधरत्न भालेराव, पुसद तालुकाध्यक्ष संदीप आढाव यांच्या वतीने त्यांचे गुलाबी पुष्पहार व शाल देऊन भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला। त्यांच्या समवेत युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा व चांदूर रेल्वे नगर परिषदेचे इतर 5 नगरसेवक उपस्थित होते। या सत्कार कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक बुद्धरत्न भालेराव, पुसद तालुकाध्यक्ष संदीप आढाव, विकी उर्फ जयानंद उबाळे, राज्यरत्न लोखंडे, डॉक्टर अरुण राऊत, मधुकर सोनुणे व तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। आणि निश्चितच प्रथम नागरिक म्हणून ज्या महिला आहेत प्रियंका विश्वकर्मा यांनी त्या ठिकाणी विजय संपादन केला। काय सांगता आपण, त्या ठिकाणी नगराध्यक्षपद बहाल झालं आणि त्या ठिकाणी आपण नगराध्यक्ष विराजमान झाला। आज पुसद नगरमध्ये स्वागत आहे आपलं, आपण काय सांगाल जनतेला? हे सांगू इच्छितो की जसं चांदूर रेल्वेमध्ये आम्ही जे पॅटर्न होता तिथे ब्रेक केला आणि त्यासाठी पूर्ण वंचित बहुजन आघाडी त्याने एक वेगळी पद्धतीच्या पॅनल तयार करून हे लढाई लढली आणि तसंच पॅटर्न आपण सर्वीकडे करू शकते आणि हे जे चालणारी सत्ता आहे या राजनीती आहे त्याला आपण बदल घडू शकते। तर असा आपल्याला विचार करायचा नाही की आपण वंचित बहुजन आघाडी कशा लढेल आणि काय करेल। आपल्यामध्ये ताकद आहे, आपल्यामध्ये जास्त ताकद आहे आणि जर आपण एकजुटीने प्रयत्न केला तर निश्चितच आपला विजय। त्या ठिकाणी आपण वंचितला प्रकाश दिला, परंतु या ठिकाणी सुद्धा पुसदमध्ये वंचित आघाडी चांगल्या प्रकारचं काम करते, विजन चांगलं आहे। परंतु आपण नगराध्यक्ष म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपण जो विजय संपादन केला ती काही त्या ठिकाणची समीकरण आहेत। पुसदच्या ठिकाणी आपण कार्यकर्त्याला कुठला संदेश द्याल की ज्या करून आपण त्या ठिकाणी यशस्वी व्हाल? फक्त हे समजून घ्या की हा जी लढाई आहे तर कोणत्या उमेदवारची नाही, तुम्ही स्वतःची लढाई समजून ज्या प्रत्येक वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्याने काम केला पूर्ण ताकदीने तरी हा लढाई। पुसदवासियांचे खूप खूप आभार। सातत्यानं पुसदमध्ये माझे कौटुंबिक संबंधात माझे प्रत्येक असतात, त्या कौटुंबिक सोहळ्यात मी आलो होतो। तिथे आल्या असता वंचित बहुजन आघाडीचे आमचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिला सर्व विंगच्या वतीनं जो आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा हालगडचं स्वागत झाला त्यानंतर मी वंचितच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, पुसदवासियांचा खूप खूप आभारी आहे, ऋणी आहे। माझे सहकारी ज्याबद्दल सांगतो, निश्चितच सर्व कार्यकर्त्यांना माझी एवढीच इच्छा आहे त्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्याला जर आपण कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं समजून घेतलं तर निवडणुका जिंकणं हे फार काही कठीण नाही। आपण जे सातत्यानं लोक सांगतात की या पक्षाला मतदान दिलेला भाजपला आम्ही पाळू शकतो, तर निश्चितच नाही, भाजपला वंचित बहुजन आघाडीसुद्धा पाळू शकते, काँग्रेसलाही पाळू शकते, हे आपण ते सिद्ध करतो। आपण त्या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न अजून आहे की संत्रा परिषद घेतली होती आणि आपण ती महाराष्ट्रामध्ये खूप गाजली आणि त्या माध्यमातून आपण बाळासाहेबांचे निष्ठावंत सहकारी आहेत आणि तिथल्या त्या काँग्रेसला आपण त्या ठिकाणी परास्त केलं आणि आपण त्या ठिकाणी प्रियंका विश्वकर्मा यांना निवडून आणलं। तर आपण इथंही पुसदच्या वंचित कार्यकर्ता किंवा नागरिकांना कशा प्रकारचा या ठिकाणी निश्चितच सातत्यानं भाजपची जी रणनीती आहे त्यामध्ये आपण काम केलं आणि मला काय करायचं आहे की आपण जर ठरवलं विषय हा दूर नसतो, आपण इथे आता जिल्हा परिषद
ज्यावेळेस बाळासाहेब जयंती महाराष्ट्राच्या दिवस अध्यक्ष म्हणून आपण ती मिरवणूक आज पुसदवासियांचा खूपच आभारी आहे. पदाधिकारी रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.